तर आज आहे गोव्याचा आपला तिसरा दिवस आणि आम्ही आज जाणार आहोत शापोरा फोर्ट आणि अगोडा फोर्ट आणि अजून बरंच काही आहे, ज्यामध्ये आमच्या मिसेसला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपली डिअर जिंदगीची शूटिंग झाली होती, म्हणजे जे तुम्हाला आठवत असेल की शाहरुख खान आणि आलिया भट्टचा एक सीन आहे ज्याच्यामध्ये सायकलिंग करतात आणि मोस्टली जेवढे पण आपले इथे टुरिस्ट येतात त्या ठिकाणी जायला त्यांना खूप आवडतं. ज्या रस्त्याच्या दोन्ही तर्फेने नारळाची झाडं आहेत आणि तुम्ही मधून ड्राईव्ह करताय किंवा वॉक करताय, खूपच छान आहे, खूप सिनिक आहे. आम्ही तिथेही नक्की जाणार आहोत आणि अजून दुसरे कुठले अजून स्पॉट असतील तिथेही जाणार आहोत. तर स्टे ट्यून. दिस इज अवर डे 3 इन गोवा. आज पण आम्ही नॉर्थमध्येच फिरणार आहे, आज नाही साऊथला जाणार आहे, कारण साऊथ अँड नॉर्थमध्ये डिस्टन्स तर आहेच, पण काल खूप खरंच एका दिवसात ऑलमोस्ट आम्ही खूप सारं बघून घेतलं. बघू, एकदाच काय गोव्याला यायचं असं नाही, नेक्स्ट टाईम पण येऊ तेव्हा काय. हां, ओल्ड चर्च जसं की आम्ही काल बघितलं नाही, त्यासाठी नक्कीच परत एकदा व्हिजिट करू. सगळे बंद असणार. आज आहे ॲक्च्युली आम्ही आलो आहोत तेव्हा गुड फ्रायडे, इस्टर संडे ह्या टायमिंगमध्ये. तर आज आहे फ्रायडे आणि गुड फ्रायडे असल्यामुळे बरेचसे चर्च बंद आहेत, त्याचमुळे कालचं आम्ही ज्या ओल्ड चर्चला गेलेलो ते सुद्धा बंदच होतं, त्यामुळे आम्हाला नाही मिळालं. बघू, आज ॲज युजल कालसारखं आधी चहा नाश्ता. आलो आम्ही आता नाश्ता करायला द्वारका प्युअर व्हेजमध्ये. आधी नाश्ता करू आणि मग ऊन तर एवढं लागत नाही आहे ना, ऊन लागत नाही आहे ना कालसारखं. काल भयंकर होतो बाबा सांग गोव्याला. आपण एकदम बाहेर गेलो. आलो इथे फोर्टला आणि 15 वर्षाच्या वरती तिकीट आहे ना, 15 वर्षाच्या वरती तिकीट आहे ना, बाहेर आहे का. 25 रुपीज फॉर इंडियन्स अँड फॉरेनर्स 300 रुपीज. आणि इथे जी लाईन होती ती फक्त कॅशसाठी होती आणि जर तुम्हाला स्कॅन नाही करायचं असेल तर इथे डिरेक्टली आहे, स्कॅन करा आणि पे करा. झालं. त्याने फॅन काय सोडलाच नाही. फॅन कशासाठी? कारण इथे ऊन आहे बाबा. आता तुम्हाला दिसत असेल की नाही डोंट नो, बरेच जण छत्रीचा वापर करतायत, मग समजून जावा किती ऊन आहे. हे सध्या बंद केलेलं आहे. का तुला जायचंय आतमध्ये? मला कसं जायचं, जा आतमध्ये जा. पण किती जुनं बांधकाम आहे अजून. हां, बांधकाम तर जुनं आहे. आणि आपली इंडियाची पब्लिक तर काय जिथे जाईल तिथे ताजमहलला सोडत नाहीत, तर हे काय आहे, हे कोरून ठेवलेलेच आहे तिथे. हां, हे जे नाव आहेत ना त्यांना इथं कैद केलेलं होतं. हो का? नाव आहे तिथे. हां, म्हणजे सुटल्यानंतर आनंद व्यक्त केला स्वतःची नाव लिहून. पेरॅम बॉयज कोल्लम, प्लीज. मुलं इथंच होती. मी आधी पण सांगितलं, इग्नोर करा. 7 मार्च 2024 कोणीतरी आलं होतं 7 मार्चला इथे. हां, मला असं वाटतं त्याला कैद केलं असेल आणि त्याच्यानंतर त्याने 7 मार्चला त्याची सुटका झाली, त्याने तिथे आनंद व्यक्त केला. 7 मार्च 2024. बरं. आणि अशा प्रकारे गरमी वाढत चाललेली आहे. जे सीट आहेत ते आहेत ते तिथं तुम्ही उभा राहून बघू शकता ना. तिथे आहे का? इथे काय नाही, मला फक्त पुढची माहिती कुठे कोणत्या कुठून किती लांब आहे, अच्छा, किती किलोमीटर आहे, ते किती किलोमीटर आहे, एक्झॅक्ट जी इन्फॉर्मेशन आहे ना ती नाही दिलेली आहे. जशी शनिवार वाड्याला गेलं की सगळे सांगायचे पेशव्याची घोडे आंघोळ करत होते, तिथे लिहिलेलं. आमच्या इथं काही लिहित नाही. गोवा आहे, त्यांना माहिती आहे इथे कोण वाचणार आहेत.
माहिती हवी असेल विकिपीडिया ओपन करा आणि त्याच्यामध्ये सगळी माहिती मिळेल. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आणि हा आहे अगोडा फोर्ट पासून हा एक असा सुंदर असा सीन दिसतो. प्रचंड ऊन झालेलं होतं आणि अगोडा फोर्ट पासून आम्ही निघालो होतो पारा रोड. तिथे जायचं होतं पण एवढं ती उन्हाची तीव्रता वाढली आणि आमच्या मॅडमला उसाचा रस प्यायचा होता. पोचलो आम्ही त्या डिअर जिंदगी, अजून बाकी मला माहीत नाही कुठल्या कुठल्या मूवीमध्ये त्या स्पॉटवरती ह्या नारळाच्या झाडांसाठी स्पेशली. नको राहू दे कशाला, पटकन फोटो काढून निघूया कारण तिथे सांगितलं की पार्किंग एकदम बाहेर करायचं आणि मग यायचं आहे. पण इथे बरेच जण थांबले आहेत. आता आलं लंच करायला. विशूचं फेवरेट आहे. आल्यापासून गोव्यामध्ये तो बोलतोय मला स्टारलाईटमध्ये जायचं आहे कारण तिथे तो त्याच्या फ्रेंडसोबत आलेला तेव्हा त्याने इथे प्रॉपर म्हणजे फिश थाळी जी गोव्यामध्ये असं आल्यापासून आम्ही खाल्लीच नाही ते इथे त्याला खूप आवडलेली, म्हणून त्याचं होतं की मला तुला इथे फिश थाळीसाठी आणायचंच आहे. कोणाला फोटो काढून पाठवायचा आहे तो जिथे जिथे त्याच्या फ्रेंडसोबत आलेला तो ते सगळे फोटो क्लिक करून त्यांना ग्रुपवर पाठवतोय. आता फोर्ट जवळ आलोय, चापुरा फोर्ट ना. 5 वाजता बंद होतो पण इथे टायमिंग आहे 5 वाजता. आता वाजले 4, एका तासात बंद होईल. हे वरती चढून जायचं आहे का बापरे. पण मला एक सांग, एवढा आतमधला स्पॉट तर दिल चाहता है वाल्याची कोली काढला असेल. किती आत आहे हा स्पॉट बाबा. तेवढं सिनिक आहे ना रे. बघूया, मी प्रयत्न करते. बट मला 120 स्टेप्स ऐकूनच खरंच चक्कर यायला लागले आता. मला नव्हतं माहिती यार, सांगायचं होतं ना मला आधी. पुणेकर्स आम्ही काय अरे सिंहगड चढतो माणूस काय. ऐक लेट्स बिगिन. जय शिवराय. ऐक सुरू होते खतम हो गए. नाही बाबा, ज्याला जमतो बाबा त्याला जमतं, मला नाही जमत. नाही, मला त्याची आवड आहे. तर आपण किल्ल्यावर आलोय. छोट्या पायऱ्या होत्या, जास्त नाही, पण मॅडमला असं आहे हो खूप वरती 120 स्टेप. आणि हा किल्ला जो आहे तो आदिलशहाच्या काळामध्ये बांधलेला आहे, आदिलशहाने. त्यामुळे या किल्ल्याला नाव शहापुरा असं होतं आधी. त्याच्यानंतर जेव्हा पोर्तुगीज आले गोव्यामध्ये आणि त्यांनी या किल्ल्याचं नामकरण केलं शहापुरा. तर शहापुराचं शहापुरा फोर्ट झालं आहे आणि ते आता सध्या शहापुरा फोर्ट या नावानेच आहे. दिलच्या हाताचे जे सीन झालं होतं तो तिकडे आहे, आपण तिकडे जाऊयात. जसे ते बोलले खरंच वरती गेल्यानंतर वरती ते व्ह्यू खरंच खूप छान आहे. कुठला बीच आहे हा खालचा? बीच. ओके.
लाटांचा आवाज बघ ना. आता साहेबांचे व्हिडिओ, रील, फोटोज क्लिक करायचे आहेत. जिथे त्याचा मूड असेल तिथेच तो करणार, अदरवाईज बाकीच्या ठिकाणी त्याला फक्त गरम होत होतं. हा तो स्पॉट आहे ना, हाच आहे ना एक्झॅक्टली तिथे शूटिंग झालेली. तिथे डिरेक्टली आता पूर्ण हेच करून टाकले, म्हणजे आय गेस तिथे कॅमेऱ्याने फोटो काढून देतात 50 रुपये पर पर्सन. आमिर खान इथे बसलेला होता, घुमटला चिटकुलीत आमिर खान बसतो इथे, सैफ अली खान टाकशे खान इथे ना. हाच तो प्लेस, हीच ती जागा. जा बस जा. आमिर खानचा डायलॉग बोल एकदा. आमिर खानच बोलतो ना. हो, किती खूबसूरत जगह है. तर सैफ अली खान होता, हाँ यू नो व्हाट, हमें हर साल 1 हफ्ते के लिए गोवा जरूर आना चाहिए. फायनली खाली उतरलोय. मॅन्डेटरी थिंग. कशाचा रस? उसाचा रस. हा 5 वाजता बंद होत, पण तरी पण लोक चालले ना. खाण्याचं थोडा वेळ 6-6:30 वाजता काय चेहरा झाला माझे तरी काय वेगळं. मिशोमध्ये खरेदी केलेला शाहरुख खान तो शापोरा बोटच्या सक्सेसफुल चढाईनंतर आमच्या मिसेस मला घेऊन आलेल्या आहे तिथे. यावेळेस मी नाही, ती मला घेऊन आलेली आहे वॅगेटा बीचला, जो शापोरा पोर्टच्या अगदी जवळच आहे. जो शापोरा पोर्ट, येस. आणि इथे आम्हाला दर्शन मिळालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्यांचा असा इथे पुतळा स्थापन केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलूया आणि पुढे निघूया. हा आहे सुंदर असा वॅगेटा बीच. आम्ही खाली नाही गेलो आहे, आम्ही इथंच सेल्फी पॉईंटला थांबलेलो आहे. मग अशी एक गोष्ट राहिली. काय राहिली? ते म्हणजे मी बोलली ना शनिवार वाड्यासारखंच वाटतंय, पण हे ते फोर्ट शनिवार वाड्यासारखं ॲक्च्युली नव्हता, कारण शनिवार वाड्याच्या बाहेर बघितलं ते समुद्र दिसत. आम्हाला समुद्राची गरज नाही. तिथे बाहेर बघितलं आम्हाला समुद्राची गरज नाही. पुणेकरांची मन अथांग समुद्रासारखे आहेत. वा काय सुचलंय मला. झालं, येतोय रेडी होतोय फिरायला आलो. काय करणार. झालं फ्रेश वगैरे राहिलो. आज तर एकदम, काल जरा आराम तरी केलेला, आज तर अजिबात आराम नाही केला. पटकन येऊन फ्रेश झालो, आता निघतोय. तर आम्ही आलोय बागा बीचवरती आणि 2 दिवस आम्ही येत होतो, बट आम्हाला वाटलं नव्हतं. आणि आज गुड फ्रायडे असल्यामुळे एवढा इथे ट्रॅफिक आहे की गाडी काढायला पण मिळत नव्हती, एवढं ट्रॅफिक आहे इथे. पण डोंट नो एवढं. तो बोलतो यूट्यूब पे आना चाहिए. मी आता त्याला काय सांगू बाबा, अजून स्टार्ट पण नाही केलेलं. नाव ॲक्च्युली गोवा इज ऑन. 2 दिवस जे गोवा वाईब येत नव्हती ती आज मला येते गुड फ्रायडेला. आय डोंट नो, कदाचित 3 दिवस लगातार सुट्ट्या आले त्यामुळे एवढी गर्दी माझा आवाज येतो की नाही आय डोंट नो, पण खूप प्रचंड गर्दी आहे. आणि जी बागा बीचला जी मजा असते बोलतात ती ॲक्च्युली मला आज दिसते. Can I see those fucking hands up, everybody, come on. Once again, all the Shah Rukh Khan fans in the house right now. अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के. तर मस्त असं डिनर तर म्हणता नाही येणार. एक कोक, एक स्प्राईट आणि जस्ट क्रॅब लॉलीपॉप खावलेत
आणि एवढी मनसोक्त नाचले मी आफ्टर व्हेरी लॉंग टाईम. खूप नाचले. जोपर्यंत DJ बंद होत नाही तोपर्यंत. मी यांना विचारलं हे किती वाजेपर्यंत चालू असतं. ते बोलतात मॉर्निंगच्या 5-5:30 वाजेपर्यंत हे चालू असतं. म्हटलं बापरे. म्हणून आम्ही आता थोडं म्हटलं वॉक करूया. रात्रीचं 1 वाजलं आहे. मी हे कधीच केलं नव्हतं हे सगळं. मला ह्याच्यासोबत म्हणजे आम्हाला हे काम दिले ह्याच्यासोबत म्हणून मला सगळं एन्जॉय करायला मिळतं. काल तर बड्डे सेलिब्रेशन पण खूप माझं छान केलं. ते तर व्लॉगमध्ये कळेलच. कारण खूप मेमोरेबल होतं ते पण एक. मी तुम्हाला आता दाखवते पाठीमागचं व्ह्यू.